नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी ना वडापाव करून दाखवणार आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत ना। मग आता आज म्हटलं वडापाव करूया, त्याच्यासाठी ते साहित्य घेतले तुम्हाला दाखवते। हे बघा, हे पोपटी मिरच्या घेतलेल्या आहे, 5 मिरच्या घेतल्यात मी, हे तोडून घेतल्यात। आणि हे बघा तिखटवाल्या 3 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर पोपटी कमी तिखट खायचं असेल तर तुम्ही पोपटीच घाला। आम्ही थोडंसं तिखट बनवतो वडापाव। आणि आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूणाचे पाकळ्या घेतलेले आहेत आम्ही। हे मी 2 कांदे मोठे घेतलेले आहेत, लाल लसूण आहे बघा गावठी। आणि बटाटे घेतलेले आहेत, तुम्हाला जेवढे बटाटे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता। हळद घेतली आहे, मीठ आणि जिरा आणि मोहरी घेतलेले आहे। हे बघा, आता हे मी मिक्सरला लावून घेते, थोडंसं भरड करून अशी मिक्सरला लावल्यावर ना मग मस्त लागते भाजी बटाट्याची। हे बघा, हे मिक्सरला लावून घेते मी। हा बघा, मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे। आणि हे बघा, आता हे आलं लसूण आणि मिरची बघा कशी अशी बारीक करून घ्यायची, जास्त पेस्ट नाही करायची। आता हे मोहरी आणि जिरं मी टाकते, कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता आपण भाजी बनवून घ्या वडापावची। आणि ना मला कमेंट होती वडापाव करून दाखवा म्हणून, तर साध्या पद्धतीने वडापाव तुम्हाला करून दाखवते। हे बघा, जिरं आणि मोहरी टाकलेली आहे। आता मी हे बघा आलं लसूण आणि मिरची चांगलं परतून घ्यायचं तेलावर। हे बघा, याच्यामध्ये मी आता हळद टाकते, मीठ पण टाकून घेते। भाजी बघा मस्त झणझणीत होणार आहे वडापावची। वडापावची भाजी चांगली व्हायला पाहिजे, मग वडापाव टेस्टी लागतो। हे बघा, आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सोपा वडापाव आहे, पटकन होणारी रेसिपी आहे ही। आता ताईने त्या कमेंट केली होती वडापाव दाखवा म्हणून, म्हटलं आपण दाखवूया। आज आम्ही करणार होतो, मग शेअर करूया तुम्हाला। आणि पावसाळ्यातून ना वडापाव छान लागतो। आता मी बटाटे टाकते याच्यामध्ये। हे मी मोठे मोठे चिरून घेतले, ते आपण परतताना ना बारीक होतील। बघा, चांगले परतून घ्यायचे मस्तपैकी। सगळीकडे मसाला लागायला पाहिजे हा। हे बघा, अशा पद्धतीने परतून घेतलेली आहे। आणि ही बटाटा वड्याची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, मी टाकणार नाही आहे। बघा, वडापावची भाजी तयार झाली। आता आपण वडापावचं पीठ बनवूया, पण ही भाजी थंड झाल्याशिवाय वडे बनवता येणार नाही। थंड झाल्यावर वडे बनवूया आणि पीठ बनवून देऊया। हे बघा, मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, मोठी 1 वाटी आहे। आणि त्याच्याने मी खायचा सोडा टाकते। हा बघा, केवढा छोटा चमचा आहे ना, हा अर्धा टाकला मी। तुम्हाला जर टाकायचं असेल टाका, नाही टाकायचं असेल तर नको टाकू, मी टाकलेलं आहे। मी मीठ टाकते चवीनुसार। हे बघा, याच्यामध्ये आता मी पाणी घालते। मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं, चांगलं कालवून घ्यायचं चांगलं पाण्यामध्ये। आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचं, मग मस्त वडे होतात। जास्त पातळ नाही करायचं, याच्यामध्ये थोडंसं टाकते मी, एवढंसं टाकलं आहे पाणी। हे बघा, थोडं थंड झालं आहे। आता ना मी याचे वडे बनवून घेते। तुम्हाला जर गोल बनवायचे असेल तर मी गोल बनवा, मी आता असे बनवते बघा। हे बघा, आता हे पिठामध्ये बुडवायचे आणि तेलात सोडायचे, सोपे आहे रेसिपी। हे बघा, एवढ्या आकाराचे मी वडे बनवलेले आहेत, तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता। हे बघा, किती छान बनवलेत मी। आता तेल गरम करायला ठेवलेले आहे, तेल चांगलं गरम होऊ दे, नंतर आपण वडे तळूया। हे बघा, तेल त्यांना गरम झालेले आहे। आता मी एक एक वडा सोडते। हे बघा, बघा असा मस्तपैकी वडे चांगले पिठामध्ये घोळायचे असे, आणि मग सोडे बघा असे करायचे आणि मग सोडायचे। हे बघा, किती मस्त वडे झालेले आहेत, किती छान वडे आलेले आहेत। वडे तयार झालेले आहेत। हे बेसन पीठ उरलेलं होतं ना, वडापाव करून राहिलेले ते,
आपण वडे तळून बेसन उरतो ना त्याची आपण चटणी बनवूया. आता मी हे तळून घेतलेलं आहे. आता ह्याची मी चटणी बनवते, सुकी चटणी बनवायची. बघा आता हे मिक्सरला लावते मी. एक नंबर चटणी बनते. आपण जे बाजारात वडापावाला देतो ना ते अशीच चटणी बनवून जाते. हे बघा मालवणी मसाला टाकते मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही लसूण टाकली तरी पण चालेल, मी नाही टाकणार आहे लसूण. हे बघा चवीनुसार मीठ टाकते, कारण पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे ना म्हणून थोडंसं टाकते. आता मी मिक्सरला लावून घेते. हे बघा वडापावची सुकी चटणी तयार झालेली आहे. बघा छान झालेली आहे मस्तपैकी. बघा हे बघा आपला मुंबईचा वडापाव तयार झालेला आहे. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.